नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे राज्यातील सीईटी परीक्षेसंदर्भात। राज्यातील सीईटी परीक्षेच्या निकालावरून नांदेडमध्ये मोठा वाद निर्माण झालाय। भाजपचे नगरसेवक आशिष दोंडेराज नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना सीईटी परीक्षेत तब्बल 99% मार्क मिळाले। मात्र 12वीच्या परीक्षेत मुलगी अवनी नेरळकर हिला 51% तर मुलगा आरुष नेरळकर याला 56% गुण मिळाले होते। त्याचबरोबर जीई परीक्षेत आरुषला 28 आणि अवनीला 26% गुण मिळाल्याने या निकालाबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित केला जातोय। या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते बालाजी गाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। सीईटी परीक्षेच्या गुणांमध्ये कोणत्या प्रकारची छेडछाड तर झाली नाही ना, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच पेपरफुटी आणि गुणवाढीच्या संशयावरून त्यांनी भाजपवर देखील गंभीर आरोप केलेत। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान सीईटी मध्ये दोन्ही विद्यार्थ्यांना एकसारखे गुण म्हणजे 99% मिळाल्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झाले। विद्यार्थ्यांचे वडील तथा भाजपचे नगरसेवक आशिष नेरळकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। ते म्हणाले की दोन्ही मुले जुळी असून इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत ती एकाच वर्गात शिकलेत आणि एकाच ट्युशनमध्ये शिकलेत, त्यामुळे त्यांना समान गुण मिळाले तर त्यात काही वावगा असण्याचं कारण नाही। याशिवाय परीक्षा प्रशासनाला त्यांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास मुलांची पुन्हा एकदा परीक्षा घेण्यास त्यांची हरकत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। अल्पवयीन मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला राजकीय रंग देणे चुकीचं असल्याचं सांगत त्यांनी या प्रकरणावर राजकारण करू नये असं आवाहन केलंय। पेपरफुटी आणि भारतीय जनता पक्ष यांचं अत्यंत जवळचं नातं आहे। अनेक पेपरफुटीमध्ये दिसून आलेलं आहे। नीट मध्ये भाजपचे लोक होते, टीईटी मध्ये भाजपचे लोक होते, अगदी नीट मधनं भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या घरामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेली उदाहरणं देशामध्ये अनेक न्यूजवरती आपण पाहिलेले आहेत। आता नांदेडमध्ये असाच प्रकार एमएससीईटी मध्ये सुद्धा घडलेला आहे। नांदेडचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आशिष नेरळकर यांचा मुलगा आणि मुलीला अनुक्रमे 12वीला मार्क 56%, 51% असे मार्क आहेत पीसीएम ग्रुपमध्ये, आणि जेईच्या परीक्षेमध्ये 51% आणि 28% त्यांना मार्क आले। मात्र एमएससीईटीच्या परीक्षेमध्ये त्यांना 99% आलेले आहेत। हा अजब प्रकार नांदेड जिल्ह्यातल्या एमएससीईटीच्या या विद्यार्थ्यांचा भारतीय जनता पक्षाच्या घडलेला आहे। यामागची कारणं काय? यांना पेपर कुठून मिळाला? एकीकडे गुणवत्ता दिसत नाहीये आणि दुसरीकडे मात्र 99% येतंय। हे भाजपच्या घरात येणारी गुणवत्ता 100% पेपर फुटीतनं येते। यावरती देवेंद्र फडणवीस चौकशी करून कारवाई करणार का, याचं उत्तर महाराष्ट्रातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलं पाहिजे। कारण या देशातल्या गरिबांची लेकरं ही अत्यंत सामान्यपणे अभ्यास करून मेहनत करून आपल्या भविष्यासाठी लढत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे लोक मात्र त्यांचं भविष्य पेपर फुटीतून चोरत आहेत। याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला द्यावं आणि चौकशी करावी। माझे मुलं हे जुळवा आहेत, हे ट्विन्स जन्मलेले आहेत। ते 1ली पासून 12वी पर्यंत सोबत एकाच वर्गामध्ये, एकाच क्लासमध्ये आणि एकाच ट्युशनला आणि एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे। त्याच्यामुळे सेम मार्क पडणं हे काही वेगळं नाहीये आणि त्यांनी अभ्यास केलेला आहे। याच्यावर सुद्धा सीईटीला वाढत असेल तर त्यांनी डबल परीक्षा सगळ्यासोबत घ्यावी, आमची काही नाराजी नाही। बालाजी गाडे यांनी काँग्रेसचा आरोप केलाय की नाही, मी काय म्हणतो की पक्षाचा याच्यात विषय नाही, माझ्या लेकरांचा आयुष्याचा विषय आहे। माझे लेकर एकतर 18 वर्षाच्या कमी आहेत, पण तुम्ही त्यांना पक्ष म्हणून त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करत असाल तर हे योग्य नाही। तुम्ही अभ्यासामध्ये त्यांचं जे न्याय आहे ते दाखवून देतील त्यांनी।